स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 5 ला आपण स्टार्ट करणार आहोत। आतापर्यंत आपण 4 युनिट ऑलरेडी आपण पूर्णपणे कंप्लीट केलेले आहेत मित्रांनो, आणि हा आपला जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचा हा लास्ट युनिट आहे मित्रांनो। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। तर लास्ट युनिट आहे आपल्याला कॉम्पॅक्शन अँड स्टॅबिलायझेशन ऑफ सॉइल। ठीक आहे, कॉम्पॅक्शन काय असतं आणि त्याचबरोबर स्टॅबिलायझेशन याच्यावरती पूर्णपणे हा युनिट जो आहे तो डिपेंड आहे। याच्यावरती आपल्याला टेस्ट आहेत, प्रॅक्टिकल आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत व्यवस्थितपणे। ठीक आहे, तर युनिट नंबर 5 आहे। 16 मार्कांसाठी हा तुम्हाला फायनल एक्झामला येणार आहे। ठीक आहे, या युनिटवरती क्वेश्चन 16 मार्कांचे क्वेश्चन तुम्हाला फायनल एक्झाममध्ये बघायला भेटणार आहेत मित्रांनो। त्यामुळे हा युनिट व्यवस्थितपणे करा आणि खूपच सोपा युनिट आहे मित्रांनो। ठीक आहे, जास्त काय अवघड असं काही नाही आहे याच्यामध्ये। तुम्ही याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट सिलेबस बघून घ्या, 5.1, 5.2 आणि 5.3। ठीक आहे, जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर व्हिडिओला पॉज करा आणि सिलेबस पूर्णपणे व्यवस्थितपणे लिहून घ्या। 5.1 त्याच्यानंतर 5.2 आणि 5.3। ठीक आहे, याच्यानंतर आता आपण फर्स्ट खूप सारा सिलेबस आहे 5.1 मध्ये, तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती। आपण पूर्णपणे डिस्कस तर करणारच आहोत। 5.2 मध्ये जे काय आहे स्टॅबिलायझेशन, त्याच्यावरती आपण त्याची नेसेसिटी काय आहे, त्याचे डिफरंट मेथड्स पूर्णपणे व्यवस्थितपणे आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर नेसेसिटी ऑफ साईट इन्व्हेस्टिगेशन, सॉईल एक्सप्लोरेशन काय असतं ते पूर्णपणे डिटेलमध्ये आपण 5.2 आणि 5.3 मध्ये डिस्कस करणार आहोत मित्रांनो। तर आता आपण सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे 5.1 तो आपण स्टार्ट करूयात। तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता 5.1 मध्ये सिलेबस काय काय आहे। कन्सेप्ट ऑफ कॉम्पॅक्शन, कॉम्पॅक्शनची कन्सेप्ट आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर पर्पज ऑफ कॉम्पॅक्शन पाहणार आहोत। फील्ड सिच्युएशन वेअर कॉम्पॅक्शन इज रिक्वायर्ड ते आपण बघणार आहोत। ठीक आहे, कोणकोणते सिच्युएशन्स आहेत जिथे आपल्याला कॉम्पॅक्शन हे रिक्वायर्ड असतं। त्याच्यानंतर स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट आहे, टेस्ट प्रोसिजर ॲज पर IS कोड आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर कॉम्पॅक्शन कर्व आहे, ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट काय असतं, मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी काय असतं हे ऑलरेडी आपण बघितलं आहे, तरी पण आपण डिस्कस करणार आहोत। ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट आणि मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी। त्याच्यानंतर 0 इयर वाईड लाईन, मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग कॉम्पॅक्शनवरती कोणकोणते फॅक्टर अफेक्ट्स करतात। त्याच्यानंतर बघा फील्ड मेथड्स ऑफ कॉम्पॅक्शन, त्याच्यामध्ये रोलिंग आहे, रॅमिंग आहे आणि व्हायब्रेशन्स अँड ह्या 3 मेथड्स आहेत कॉम्पॅक्शनच्या, तेही आपण डिस्कस करणार आहोत। त्याच्यानंतर सुटेबिलिटी ऑफ व्हेरियस कॉम्पॅक्शन इक्विपमेंट, त्याच्यामध्ये बघा तुम्ही जे काही कॉम्पॅक्शनचे इक्विपमेंट आहेत त्याच्यामध्ये स्मूथ व्हील रोलर असेल, वेगवेगळ्या टाईपचे रोलर्स आहेत, तर ते रोलर्स कुठे वापरायचे, ठीक आहे, त्यांचे सिच्युएशन्स कोणत्या सिच्युएशनला ते सुटेबल आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत। त्याच्यानंतर रॅमर अँड व्हायब्रेटर हे पण एक टाईपच आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन कॉम्पॅक्शन अँड कन्सॉलिडेशन, तर या दोघांमधला डिफरन्ससुद्धा आपण डिस्कस करणार आहोत की कॉम्पॅक्शन म्हणजे काय असतं आणि कन्सॉलिडेशन म्हणजे काय असतं ते। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं टोटल सिलेबस आहे मित्रांनो 5.1 मध्ये। तर हा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडा थोडा करून हा पूर्ण सिलेबस कंप्लीट करणार आहोत। ठीक आहे, जर हा तुम्ही सिलेबस लिहून घेतला असेल तुमच्या नोटबुकमध्ये तर हा सिलेबस अजून एकदा 5.1 लिहिण्यात काय अर्थ नाही आहे, फक्त 5.1 लिहा, एक वर्ड सोडून द्या, त्याच्या खाली डायरेक्ट 5.1.1 टाका। तर याच्यामध्ये आपण आता बघणार आहोत कन्सेप्ट ऑफ कॉम्पॅक्शन, त्याच्यानंतर पर्पज ऑफ कॉम्पॅक्शन आणि फील्ड सिच्युएशन्स वेअर कॉम्पॅक्शन इज रिक्वायर्ड, हे 3 पॉईंट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तुम्ही बघू शकता मित्रांनो कन्सेप्ट ऑफ कॉम्पॅक्शन, कॉम्पॅक्शन म्हणजे काय, आपण काय करतो, जे काय सॉईल आहे आपली, तुम्ही बघू शकता इथे इमेजेसमध्ये जी काय आपली सॉईल असते मित्रांनो, त्याच्यावरती आपण काय करतो, रोलर फिरवतो किंवा व्हायब्रेटर रोलर, वेगवेगळ्या टाईपचे रोलर असतात, किंवा आपण त्या सॉईलवरती लोड अप्लाय करतो आणि काय करतो, त्याच्यामध्ये जे काय इयर व्हाईट्स आहेत, या सॉईलमध्ये जे काही छोटे छोटे इयर व्हाईट्स आहेत तर ते आपण काढण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला कॉम्प्रेस करतो, म्हणजे इयर व्हाईट्स पूर्णपणे काढून टाकतो आणि त्याची डेन्सिटी जी आहे सॉईलची ती आपण वाढवतो। यालाच काय म्हटलं जातं मित्रांनो, या प्रोसिजरला कॉम्पॅक्शन म्हटलं जातं। ठीक आहे, तुम्ही ते बघू शकता किती व्हाईट्स आहे आणि कॉम्पॅक्शन केल्यानंतर बघा व्हाईट्स हे कमी होतात। त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता जर एखाद्या ठिकाणाहून ट्रॅक्टर गेला असेल किंवा एखादं चाक गेला असेल, या इमेजेसमध्ये बघू शकता तुम्ही इथून एखादं वाहन गेलेलं आहे तर त्याच्या चाकांची अशा पद्धतीनं एक ठसे उमटल्यासारखं आपल्याला दिसते, कारण तर याच्यावरून एक लोड गेलेला आहे, कॅरी होऊन गेलेला आहे आणि इथली जी काही इयर वाईड्स आहे सॉईलमधली ती पूर्णपणे निघून गेलेली आहे। त्याच्यामुळे आपल्याला असा पॅटर्न हा बघायला भेटतो। यालाच काय म्हटलं जातं मित्रांनो, कॉम्पॅक्शन म्हटलं जातं।
इट इज डिफाइंड ॲज द प्रोसेस ऑफ रिड्युसिंग द voids in soil by pressing the particles together, thus increasing the ड्राय डेन्सिटी ऑफ सॉईल. काय केलं जातं, व्हाईड्स जे आहेत मित्रांनो ते रिड्यूस केलं जातं. कशा पद्धतीनं, त्या सॉईलला आपण काय करतो, प्रेस करतो. मग त्या प्रेसिंगच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, त्या पण आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्यामुळे काय होतं, व्हाईड्स तर कमी होतातच मित्रांनो, त्याचबरोबर जी काय ड्राय डेन्सिटी आहे सॉईलची ती सुद्धा इन्क्रीज होते. त्याच प्रोसिजरला आपण काय म्हणतो, कॉम्पॅक्शन म्हणतो. समजलं. नेक्स्ट बघा, दिस इन्क्रीजेस सॉईल डेन्सिटी मेकिंग इट मोर स्टेबल अँड एबल टू बिअर हेवियर लोड्स विदाउट एक्झेसिव्ह सेटलमेंट ऑर डिफॉर्मेशन. या प्रोसेसमुळे काय होतं, कॉम्पॅक्शनमुळे काय होतं, त्याची जी काय लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे मित्रांनो, कशाची, त्या सॉईलची, तर ती वाढते. ठीक आहे, ती लोड, जास्त लोड, मॅक्झिमम लोड ती घेऊ शकते विदाउट एनी एक्सेसिव्ह सेटलमेंट. म्हणजे सेटलमेंट न होता ती लोड कॅरी करू शकते किंवा त्याचं डिफॉर्मेशनसुद्धा होत नाही. कशामुळे, कॉम्पॅक्शन केल्यामुळे त्या पर्टिक्युलर सॉईलचं डिफॉर्मेशनसुद्धा होत नाही. नेक्स्ट बघा, इट्स टिपिकली अचिव्ड थ्रू मेकॅनिकल मीन्स लाईक रोलर, टॅम्पर्स आणि कॉम्पॅक्टर्स. या तिन्ही मेथडनं आपण कॉम्पॅक्शन हे अचीव करू शकतो मित्रांनो. त्याचबरोबर आपण टाईप्स बघणार आहोत कॉम्पॅक्शनचे, त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला भेटेल की आपण कशा पद्धतीनं अचीव करू शकतो कॉम्पॅक्शन. नेक्स्ट पार्ट बघूयात, पर्पज ऑफ कॉम्पॅक्शन. तर कॉम्पॅक्शन करण्यामागं पर्पज काय आहे आपला, का करायचं कॉम्पॅक्शन, तर तुम्ही बघू शकता इथे इन्क्रीज इन शिअर स्ट्रेंथ. त्या सॉईलची, पर्टिक्युलर सॉईलची आपल्याला शिअर स्ट्रेंथ वाढवायची असेल तर आपण काय करतो, कॉम्पॅक्शन करतो. नेक्स्ट बघा, रिडक्शन इन एअर व्हाईड्स अँड पोरोसिटी. त्या सॉईलमधली आपल्याला एअर व्हाईड्स रिड्यूस करायचे आहेत किंवा पोरोसिटी रिड्यूस करायची आहे. याच्यामुळे काय होतं मित्रांनो, जे काय वॉटर सिपेज होतं सॉईलमध्ये तर ते कमी होतं. तर एअर व्हाईड्स कमी झाल्यामुळे तर ते रिड्यूस करण्यासाठी सुद्धा आपण कॉम्पॅक्शन करतो. नेक्स्ट बघा, प्रिव्हेन्शन ऑफ फर्दर सेटलमेंट. म्हणजे भविष्यकाळात जी काही सेटलमेंट आहे ती होऊ नये, त्याच्यामुळे सुद्धा आपण कॉम्पॅक्शन करतो. नेक्स्ट बघा, इन्क्रीज इन ड्राय डेन्सिटी अँड बेरिंग कॅपॅसिटी. त्या पर्टिक्युलर सॉईलची आपल्याला ड्राय डेन्सिटी इन्क्रीज करायची असेल, ड्राय डेन्सिटी इन्क्रीज केली म्हणजेच त्या सॉईलची बेरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होते, त्याच्यामुळे सुद्धा आपण कॉम्पॅक्शन करतो. नेक्स्ट बघा, इम्प्रूव्हमेंट ऑफ इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज. त्या सॉईलच्या पर्टिक्युलर जे काही इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज आहेत, ठीक आहे, आता इंजिनिअरिंग प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला माहिती खूप साऱ्या प्रॉपर्टी आहेत, त्या प्रॉपर्टी इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा आपण कॉम्पॅक्शन करतो. नेक्स्ट बघा, इम्प्रूव्ह ड्रेनेज अँड रिड्युसेस वॉटर लॉगिंग रिस्क. म्हणजे त्या सॉईलमधून वॉटर एंटर व्हायचं किंवा पेनिट्रेशन व्हायची जी काही रिस्क आहे ती रिड्यूस करण्यासाठी किंवा ड्रेनेज सिस्टीम प्रॉपर इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण कॉम्पॅक्शन करतो, सॉईलचं कॉम्पॅक्शन करतो. तर समजलं मित्रांनो पर्पज, आपण कॉम्पॅक्शन का करतो. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल जनरली तुमच्या बिल्डिंगमध्ये किंवा सराउंडिंगला जिथेही रोडचं कन्स्ट्रक्शन असतं तर त्याच्यावरून व्हायब्रेटरचे रोलर फिरवले जातात. का, तर ते कॉम्पॅक्शन करण्यासाठी. कॉम्पॅक्शन केल्यामुळे शिअर स्ट्रेंथ वाढते, त्याच्या इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतात. मग त्याच्यामध्ये लोड कॅरिंग कॅपॅसिटी असेल, त्याची बेरिंग कॅपॅसिटी असेल, त्याची डेन्सिटी असेल, ठीक आहे, वेगवेगळे प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या इन्क्रीज होतात. तर अशा पद्धतीनं पर्पज आहेत मित्रांनो. आतापर्यंत या पॉईंटवरती पर्टिक्युलर पॉईंटवरती एक्झाममध्ये कोणताही क्वेश्चन आलेला नाही आहे मित्रांनो, पण हे एक बेसिक नॉलेज आहे, त्याच्यामुळे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूयात आपण, फील्ड सिच्युएशन वेअर कॉम्पॅक्शन इज रिक्वायर्ड. तर कॉम्पॅक्शन गरज कुठं पडते आपल्याला, कुठं करायचं, तर तुम्ही बघू शकता फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ एम्बॅकमेंट. जिथं एम्बॅकमेंट चालू आहे किंवा जिथं रोडचं सबग्रेड्स आहेत, ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला कॉम्पॅक्शन करावं लागतं. त्याचबरोबर अर्धन डॅम्स, जे काय अर्धन डॅम्स आहेत, आपण मातीचे डॅम बांधतो तर ते प्रत्येक पर्टिक्युलर लेअरला आपल्याला तिथे कॉम्पॅक्शन हे करावंच लागतं मित्रांनो. नेक्स्ट बघा, फाउंडेशन सॉईल इन बिल्डिंग्स. येस, सॉईल आहे मित्रांनो ते, ठीक आहे, फाउंडेशन सॉईल इन बिल्डिंगच्या मध्ये जी काही सॉईल आहे तर त्याचंसुद्धा आपल्याला फाउंडेशनमध्ये कॉम्पॅक्शन करावं लागतं. म्हणजे जिथं आपली प्लिंथ लेवल असते मित्रांनो, ठीक आहे, किंवा आपण बॅक फिलिंग केली असेल किंवा फाउंडेशनच्या साईडला हा बिल्डिंग आहे आपण आपली आणि पूर्णपणे एक्सकॅव्हेशन करून फाउंडेशन आपलं तयार झालेलं आहे आणि आपण नंतर बॅक फिलिंग करतो त्यावेळेस सुद्धा कॉम्पॅक्शन हे रिक्वायर्ड असतं मित्रांनो. नेक्स्ट बघा, फॉर रिड्युसिंग द सेटलमेंट ऑफ फाउंडेशनची सेटलमेंट होऊ नये म्हणून आपण कॉम्पॅक्शन त्या ठिकाणी कॉम्पॅक्शन हे करतो. नेक्स्ट बघा, इम्प्रूव्हिंग बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल. जिथं आपल्याला बेरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करायची आहे, म्हणजे ही एक काय आहे सिच्युएशन्स आहे मित्रांनो, तर त्या ठिकाणी आपल्याला कॉम्पॅक्शन हे रिक्वायर्ड असतं.
या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे अजून काही पॉईंट असतील जिथे तुम्हाला कॉम्पॅक्शन रिक्वायर्ड आहे असं वाटतं ते सुद्धा पॉईंट तुम्ही ते मित्रांनो लिहू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ इथे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे, ज्याच्यामध्ये आपण हा फर्स्ट पॉईंट पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे आणि युनिट नंबर 5ला आपण स्टार्ट केलेला आहे. युनिट नंबर 5चे मार्क्ससुद्धा आपण बघितलेले आहेत. 16 मार्कांना हा पूर्णपणे युनिट तुम्हाला फायनल एक्झाममध्ये येणार आहे. तर मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्टला आपण सुरुवात करू.